ಹಲೋ ಗುಡ್ ಮಾರ್ನಿಂಗ್ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್. ಸೊ 8th ಮುಗಿಸಿ 9th ನೀವು ಅಟೆಂಡ್ ಆಗ್ತಾ ಇದ್ದೀರಾ. ಸೊ ಸಿಲೆಬಸ್ ಎಲ್ಲ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ನೋಡ್ಕೊಬೇಕಾಗತ್ತೆ. ಈಗ ಹಿಂದಿ ಚಾಪ್ಟರ್ ಮೊದಲನೇದು ಒಂದು ಪೋಯಮ್ ಇದೆ. ಸೊ ಆ ಕಡೆಗೆ ಕಾನ್ಸಂಟ್ರೇಟ್ ಮಾಡ್ತಾ ಹೋಗೋಣ, ನೋಡ್ತಾ होगा. सो यहाँ हम लोगों ने देख रही है जय जय भारत माता. सो भारत माता को हर एक संदर्भ में जय होते रहना चाहिए. तुम लोगों को मालूम है जो हर एक को कम से कम 2 माताएं होती हैं. 2 माताएं, एक तो जन्म देने वाली माता, जन्मदाता या जन्म देने वाली माता ऐसा बोलते हैं, और दूसरा जो है अपने जो पालन पोषण करने वाला या हमको आश्रय देने वाली माता. जो आश्रय देने वाली माता जो कौन है, वही हमारी भारत माता है. जो हम जिस देश में वास कर रहे हैं, जो उस देश के जो माता भारत माता, जो यहाँ हम लोगों ने देख रही है जो प्रमुखता इस कविता के अंतर्गत जो कवि मैथिली शरण गुप्त ने जो हमारे सामने ऐसा एक विचार को रखा है कि भारत माता का जो गुणगान कर रहे हैं. भारत माता को गुणगान करना मीन्स क्या है, वो गुणता इरतಕ್ಕಂಥದ್ದು. किसको? भारत माता को. क्यों? क्योंकि हमारे लिए आश्रय दिया है. किसने? भारत माता ने. जो हर एक को यहाँ हम लोग देखते हैं प्रमुखतः हमारे देश को और विदेश मतलब है कि अन्य देश, इन दोनों के बीच के अंतर क्या है, ये इन दोनों के बीच में रिलेटिविटी कैसी है, जो इसको हम लोगों ने देखते हैं. हमारे देश में जो क्या होती है, जो कम से कम जन्म देने के बाद भी कम से कम माँ अपने बच्चे की मृत्यु होने तक रिश्ता ऐसा ही होती है. इसी तरह देश के प्रति भी रिश्ता होनी चाहिए. यही जो कवि की आशय है. ಅಂಡರ್ಸ್ಟ್ಯಾಂಡ್. ಸೊ ನೋಡಿ, ನಾವು ಇಲ್ಲಿ ಕವಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಏನಪ್ಪ ಅಂತಂದರೆ, ಪ್ರಮುಖವಾಗಿ ನಾವು ಈ ದೇಶಕ್ಕೋಸ್ಕರ अपना प्राण न्योछावर करना, त्याग करने के लिए भी हम तैयार होना चाहिए. ऐसे गुणों के कारण ही जो ऐसी ताकत भारत माता ने हम लोगों को ऐसी शक्ति देनी चाहिए. कवि ने ऐसी विचारों को भी इसके अंतर्गत व्यक्त कर रहे हैं. और इसके साथ साथ जो कवि भारत माता ने कितने दुखों को सहन कर, बहुत सारे दुख को सहन कर हम लोगों को सुख दे रही है. जो ऐसी बातों को भी कवि मैथिली शरण गुप्त ने व्यक्त कर रहे हैं. और इसे जो प्रार्थना कर रहे हैं कि इस देश के जो क्या है आंगन में जो या इस देश के जो आंगन मीन्स क्या है, जो हमारे देश के अंतर्गत होने वाले धरती, जो आंचल या आंगन के अंतर्गत हम लोगों ने जो देख रही है, जो वास करने वाला लोगों को पाकर देश के जो पावन आंगन में हम लोग जो अपना जो क्या करना चाहिए, न्योछावर करना, जो अपने प्राण को देने के लिए भी इस देश के प्रति हम तैयार होना चाहिए. और उन्होंने ये भी जो कहते हैं कि जो ज्ञान मिले हमें, जो अपने अंदर जो होने वाले क्या है, अंधकार हटे और ज्ञान के प्रकाश भरे. अंधकार को दूर करना और ज्ञान को भरना, यही विचारों को भी जो कवि ने व्यक्त करते जाते हैं. और सब लोग इसके साथ साथ जो क्या करना है, जो हम मिलजुल कर रहना है. जो हमारा जो प्रमुख जो तत्व मिलजुल कर रहना चाहिए. जो कवि की ये बात भी बहुत अच्छी है. हम लोगों ने मिलजुल कर रहना.
हम सभी जो भाई भाई रहना चाहिए, मिलजुल कर रहना ನೋಡಿ ಹೇಳುತ್ತೆ. ಸೊ ಮಿಲ್ಜುಲ್ ಕರ್ रहना ಅಂದರೆ ಇದು ಮುಹಾವರೆ, ಮಿಲ್ಜುಲ್ ಕರ್ रहना ಅಂದರೆ ಸೊ ಕೂಡಿ ಬಾಳ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಒಟ್ಟಾಗಿ. हम सभी जो कैसे मिलजुल कर रहना चाहिए, देखो भाई 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 बनकर हम रहना चाहिए. इसी कारण से जो हमारे जो कवि ऐसा एक विचार को भी जो कह रहे हैं कि हम सभी इस देश में बसने वाले, देखो भारत एक ऐसा देश है जो विदेशों की तरह नहीं है. हमारे देश एक ऐसा देश है कि जो बहुत सारे अनेक धर्म हैं, अनेक लोग हैं, अनेक धर्म हैं, विभिन्न आचार हैं, विभिन्न विचार हैं, जो फिर भी हम सभी एक ही हैं. जो देखो सो हिंदू, मुसलमान, क्रिश्चियन, जैन, पारसी, सिख, ऐसे बहुत सारे धर्म हैं. ये सभी धर्म का तत्व एक ही होता है कि हम सभी एक ही हैं. ऐसी भावनाओं को हम रखना, जो यही कारण जो कवि ने कहा रहा है कि हम मिलजुल कर रहना. सो हम मिलजुल कर रहने से एक दूसरे में संबंध यानी नाता या रिश्ता ऐसे हम जोड़ना है. देखो ನೋಡಿ, ನಾವು ಸಂಬಂಧನ ಈ ರೀತಿ ಜೋಡಿಸ್ಕೋಬೇಕು. ನಾವೆಲ್ಲ ಅಣ್ಣ ತಮ್ಮಂದಿರು. ಸೊ ಇಲ್ಲಿ ಧರ್ಮ ನಮ್ಮ ಧರ್ಮ ನಮ್ಮ ಆಚಾರ ವಿಚಾರ ಬೇರೆ ಇದೆ, ಆದರೆ ನಾವೆಲ್ಲನೂ ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ ಭಾರತೀಯರು. सबसे पहला हम सभी भारतवासी हैं, ऐसी भावनाओं को अपनाना है. सो अपने धर्म तो अलग होते हैं, लेकिन जो हमारे सभी जो क्या होती है, हम सभी जो कैसी है ಭಾರತವಾಸಿ है. ನಾವೆಲ್ಲ ಭಾರತವಾಸಿಗಳು ಅಂತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಭಾವನೆಯನ್ನು ನಾವು ಬೆಳೆಸ್ಕೋಬೇಕು. जो मिलजुल कर भारत माता के जो इन्हें क्या करना, यश की गाना गाए. भारत माता की यश, जो यश मीन्स क्या है, कीर्ति. भारत माता के कीर्ति को हम आगे आगे ले जाना चाहिए, या भारत की कीर्ति को उन्नत स्थिति की ओर ले जाना. हर एक क्षेत्र में भारत को जय जय होना चाहिए. हर एक क्षेत्र, ಪ್ರತಿಯೊಂದು ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲೂ ಕೂಡ ಭಾರತೀಯರಿಗೆ ಗೆಲುವಾಗಬೇಕು. ಸೊ ನೋಡಿ, ಹಿಂದೆ ಮಾತೃಭೂಮಿ ಅಂತೇಳಿ 10th ಒಂದು ಪೋಯಮ್ ಇದೆ. ಅದರಲ್ಲಿ ಕವಿ ಹೇಳ್ತಾ ಹೋಗ್ತಾರೆ ಏನಪ್ಪ ಅಂತಂದರೆ, ಭಾರತ್ ಏಕ್ ಐಸಾ ದೇಶ है कि भारत के अंदर बहुत सारे जो क्या होती है खनिज संपत्ति है, भरा हुआ है. इसको क्या करना, हम मिलजुल कर बांटना है. ನಾವೆಲ್ಲ ಒಟ್ಟಾಗಿ ಸೇರಿಕೊಂಡು ಅದನ್ನು ಹಂಚ್ಕೋಬೇಕು ಅಂತ ಹೇಳುತ್ತೆ. ಎಲ್ರಿಗೂ ಈಕ್ವಾಲಿಟಿ ಇರಬೇಕು. ಸೊ ಅದನ್ನೇ ಇಲ್ಲಿ ಕೂಡ ಕವಿ ಒಂದು ಅಂಶನ ನಮಗೆ ತಿಳಿಸ್ತಾ ಹೋಗ್ತಾರೆ. यानी मिलजुल कर रहकर जो भारत माता के यश या भारत माता की कीर्ति को या गाते रहना चाहिए. और एक संदर्भ में भारत को जय होना चाहिए. इन्हीं कारण से कवि ने ऐसा एक विचार को हमारे सामने रखा है, जो सबसे पहला और एक को क्या होनी चाहिए, देश प्रेम होना चाहिए. देश प्रेम की भावना हम लोगों में होना है. अपने देश के प्रति प्यार, अपने देश के प्रति प्रेम रखना और एक का कर्तव्य होते हैं. ಸೊ अपना ಕರ್ತವ್ಯ, ನಮ್ಮ ಕೆಲಸ ಅದು, ನಮ್ಮ ಕರ್ತವ್ಯ ಇದೆ ದೇಶ ಪ್ರೇಮನ್ನು ತೋರಿಸ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ದೇಶಕ್ಕೋಸ್ಕರ ನಮ್ಮನ್ನು ನಾವು ಅರ್ಪಣೆ ಮಾಡ್ಕೊತಕ್ಕಂಥದ್ದು. यही कवि ने इस कविता के अंतर्गत हमारे सामने यही विचार को हाईलाइट कर रहे हैं, देश प्रेम की भावना, और इसके साथ साथ मिलजुल कर रहना. और इसके साथ साथ उन्होंने कहते हैं जो कष्ट को हम लोग सहकर, जो कष्ट को हम सहना, लेकिन दूसरों को क्या देना, सुख को देना. ನೋಡಿ ಎಂಥ ವಿಚಾರ ಹೇಳ್ತಾರೆ, ಕಷ್ಟ ನಮಗೆ ಬರಲಿ, ಸುಖ ಬೇರೆಯವರು ಕೊಡೋಣ. ನೋಡಿ ಒಂದು ಮಾತು ಹೇಳ್ತಾರೆ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ, ಒಂದು ಸುಂದರವಾದಂಥ ಒಂದು ಅಂಶ ಇದೆ ಅಲ್ಲಿ. ಏನಂದರೆ, ಜಗವೆಲ್ಲ ನಗುತ್ತಿರಲಿ ಜಗದಳು ನನಗಿರಲಿ ಅಂತ ಒಂದು ಮಾತು ಹೇಳ್ತಾರೆ. ಅಂದರೆ ಜಗತ್ತು ಎಲ್ಲ ಚೆನ್ನಾಗಿರಬೇಕು,
ಜಗತ್ತಿನ ದುಃಖ ಏನಿದೆ ಅದು ನನಗೆ ಸಿಗಲಿ. ऐसे जो भारत माता ने भी क्या करते हैं, बहुत सारे दुखों को सहकर अपने आप ऐसे दुख को सहते हुए हम लोगों को क्या दे रही है, सुख दे रही है. वे कैसे दे रही है और इसके साथ साथ ऐसी सूचना में दे रही है, देखो तुम लोग लड़ो मत, झगड़ो मत, बदले में तुम प्यार करो, एक साथ रहो, सभी जो कुल मिल कर रहो, मिलजुल कर रहो, सभी देश की कीर्ति को बढ़ाओ. ऐसी बातों को कवि मैथिली शरण गुप्त ने हमारे सामने विचारों को जय जय भारत माता ऐसी एक कविता के अंतर्गत व्यक्त कर रहे हैं. देखते जाएंगे. जो पहला जो कवि परिचय को देखेंगे, राष्ट्र कवि मैथिली शरण गुप्त. जो देखो, सो जय जय भारत माता, सो जय जय भारत माता, भारत माता. सो कविता के कवि, इस कविता के कवि का नाम क्या है, मैथिली शरण गुप्त. मैं फिर छोटा सा लिखा हूँ इधर, गुप्त ऐसा लिखा हूँ, मैथिली शरण गुप्त. सो मैथिली शरण गुप्त एक ऐसा साहित्यकार है, सो बहुत बड़े साहित्यकार हैं. हिंदी साहित्य को उन्नत शिखर की ओर ले जाने में उनका योगदान तो कम नहीं है. जो इन्हीं कारण से इनको एक ऐसा गौरव भी प्राप्त हो गया है कि राष्ट्र कवि. जो हमारे कन्नड़ में जैसा गोविंद पै, कुवेंपु, ऐसे बहुत सारे जे शिवरुद्रप्पा, ऐसे बहुत सारे लोगों को राष्ट्र कवि का गौरव प्राप्त हुआ था. इसी तरह मैथिली शरण गुप्त जी को भी ऐसे एक गौरव प्राप्त हो गया है. सो मैथिली शरण गुप्त जी का जन्म हुआ था 1886. सो इनका जन्म कब हुआ था, 1886 में. 1886 में कहाँ हुआ था, जो इनका जन्म हुआ था चिरगांव, झांसी जिला. सो यूपी के झांसी जिला में इनका जन्म हुआ था. झांसी जिला के चिरगांव ನೋಡಿ. ಸೊ ಇವರ ಜನ್ಮ ಆಗಿತ್ತು ಉತ್ತರ ಪ್ರದೇಶದ ಝಾನ್ಸಿ ಜಿಲ್ಲೆಯ ಚಿರಗಾಂವ್ ಅಂತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಹಳ್ಳಿನಲ್ಲಿ. ಯಾವಾಗ ಜನಿಸಿದ್ರು, 886 इनका जन्म हुआ था. और जो उन्होंने उत्तर प्रदेश में हुआ था, इनके पिता सेठ रामचरण कनकने, इनके पिता सेठ रामचरण कनकने और भी जो क्या है, ब्रजभाषा के कवि थे. जो देखो, इनके पिता जो ब्रजभाषा के कवि, ब्रज ನೋಡಿ ಹೇಳುತ್ತೆ ಏನಪ್ಪ ಅಂತಂದರೆ, ಇಲ್ಲಿ ಹಲವಾರು ಭಾಷೆಗಳು ಅಸ್ತಿತ್ವದಲ್ಲಿದ್ದವು. ನಾನು ಆಗಲೇ ನಿಮ್ಗೆ ಹೇಳಿದ್ದೆ, ಭಾರತ ಅನೇಕತೆಗಳಲ್ಲಿ ಏಕತೆಯನ್ನು ನೋಡ್ತಾ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ದೇಶ. ಸೊ ಹಂಗಾಗಿ ಹಲವಾರು ಭಾಷೆಗಳಿದ್ದಾವೆ ಇಲ್ಲಿ. ಈ ಭಾಷೆನಲ್ಲಿ ಬ್ರಜ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಕೂಡ ಒಂದು ಭಾಷೆ. ಅದು ಉತ್ತರ ಪ್ರದೇಶದ ಒಂದು ಭಾಗದಲ್ಲಿ ಮಾತನಾಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಬ್ರಜ, ಅವಧಿ, कड़ी बोली, मैथिली, भोजपुरी, ऐसी बहुत सारी भाषाएं प्रचलित में थी. लेकिन अब क्या हुए हैं, वे सभी हिंदी के उपभाषा बन गए हैं. ನೋಡಿ ಇವೆಲ್ಲ ಇವತ್ತೇನಾಗ್ಬಿಟ್ಟಿದ್ದಾವೆ ಅಂದರೆ, ಸೊ ಹಿಂದಿಯ ಉಪಭಾಷೆಗಳಾಗೋಗ್ಬಿಟ್ಟಿದ್ದಾವೆ. ಸೊ ऐसी ब्रजभाषा के कवि थे कौन, मैथिली शरण गुप्त के पिता का नाम था श्री सेठ रामचरण कनकने. ब्रजभाषा के कवि थे. आचार्य महावीर प्रसाद द्विवेदी, आचार्य महावीर प्रसाद द्विवेदी ये बहुत बड़े जो संत साहित्यकार हैं, जो बड़े बड़े ग्रंथों को रचना की है. ऐसे महावीर प्रसाद द्विवेदी. ಸೊ इनके काल ನೋಡಿ, ಇವರಿಂದನೇ ಒಂದು ಕಾಲನೇ ಬಂತು ಅಂತ ಹೇಳುತ್ತೆ. ಮಹಾವೀರ ಪ್ರಸಾದ್ ದ್ವಿವೇದಿ ಯುಗ ಅಂತಲೇ ಒಂದು ಎರಾ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಯಿತು. ಸೊ ಅಕಾರ್ಡಿಂಗ್ ಟು ಸೋಷಿಯಲ್ ಟರ್ಮಲ್ಲಿ ಹೇಳುತ್ತೆ, ಎರಾ, ಯುಗ, ಶಕೆ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ಲ ಹಂಗೆ. ಸೊ ಇಲ್ಲಿ ಇವ್ರದ್ದೇ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಯುಗ ಪ್ರಾರಂಭ ಆಯಿತು. ಆಚಾರ್ಯ ಮಹಾವೀರ ಪ್ರಸಾದ್ द्विवेदी, जो द्विवेदी के
जी आपके साहित्यिक गुरु, जो किसके, मैथिली शरण गुप्त के साहित्यिक गुरु जो कौन है, जो महावीर प्रसाद द्विवेदी, जो अपने प्रबंध काव्यों तथा खंड काव्यों की रचना की है। उन्होंने खंड काव्य और प्रबंध काव्य, ಸೊ ಕಾವ್ಯಕ್ಕೆ ಪ್ರಕಾರ ಹೋತೆ ನೋಡಿ, ಕಾವ್ಯದ ಪ್ರಕಾರಗಳು ಅಂತ ಹೇಳುತ್ತೆ ಇವನ್ನ. ಸೊ ಯಾವುದು, ಖಂಡ ಕಾವ್ಯ, ಮಹಾಕಾವ್ಯ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಸೊ ಇಲ್ಲಿ ಖಂಡ ಕಾವ್ಯ, ಮಹಾಕಾವ್ಯ, खंड काव्य, महाकाव्य, ऐसे यहाँ हम लोगों ने देख रही है सो प्रबंध काव्य तथा खंड काव्य। सो इसके अंतर्गत खंड काव्य और प्रबंध काव्य, सो इन दोनों के द्वारा जो उन्होंने क्या किया है, साहित्य का रचना की है। किसने, मैथिली शरण गुप्त ने, जो उन्होंने ऐसी रचनाओं को किया है। और जो खड़ी बोली के विकास में गुप्त जी का योगदान अनन्यतम है। जो देखो, ಸೊ ಕಡಿ ಬೋಲಿ, ನಾನು ಆಗಲೇ ನಿಮ್ಗೆ ಹೇಳ್ದೆ ಇದನ್ನು, ಬ್ರಜ, ಅವಧಿ, ಮೈಥಿಲಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ನಲ್ಲ. ಸೊ ಅದೇ ರೀತಿ ಕಡಿ ಬೋಲಿನೂ ಕೂಡ ಒಂದು ಭಾಷೆ ಅಂತ ಹೇಳುತ್ತೆ. ಸೊ ಈಗ ನಾವಿಲ್ಲಿ ಸಾಕಷ್ಟು ಭಾಷೆಗಳನ್ನು ನೋಡ್ತೀವಿ ನಾವು. ಈಗ ಕನ್ನಡ ಅಂತಿದ್ದಂಗೆನೇ ನಾವು ಬೆಂಗಳೂರಿನಲ್ಲಿರೋರು ಕನ್ನಡ ಮಾತಾಡೋದೇ ಬೇರೆ ಥರ, ದಾವಣಗೆರೆ ಕಡೆ ಹೋದರೆ ಅವರೇ ಒಂದು ಕನ್ನಡ, ಹುಬ್ಬಳ್ಳಿ ಧಾರವಾಡದ ಕಡೆ ಹೋದರೆ ಅವ್ರದ್ದೇ ಒಂದು ಕನ್ನಡ, ಮತ್ತು ನೆಕ್ಸ್ಟು ಗುಲ್ಬರ್ಗದ ಕಡೆ ಹೋದರೆ ಒಂಥರ, ಮೈಸೂರು ಚಾಮರಾಜನಗರ ಆ ಕಡೆ ಬಾರ್ಡ್ರಿಗೆ ಹೋದ್ರೆ ಒಂಥರ, ಕೋಲಾರದ ಕಡೆ ಹೋದರೆ ಒಂಥರ, ಈ ರೀತಿ ಮಿಶ್ರಣ ಭಾಷೆಗಳನ್ನು ನೋಡ್ತೀವಿ. ಸೊ ಇಸಿ ಥರ ಜೋ ಕಡಿ ಬೋಲಿ, ಬೋಲಿ ಮೀನ್ಸ್ ಕ್ಯಾ ಹೈ, ಬೋಲ್ ಚಾಲ್ ಕಿ ಭಾಷಾ. ಬೋಲಿ ಅಂದರೆ ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ ಮಾತನಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಭಾಷೆ. ಸೊ ಇವಕ್ಕೆ ಏನಾಗುತ್ತಪ್ಪ ಅಂದರೆ ಲಿಪಿ ಇರೋದಿಲ್ಲ. ತದನಂತರದಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡೋದು ಅಂದರೆ ಇವನ್ನೆಲ್ಲ ಲಿಪಿಗೋಸ್ಕರ ದೇವನಾಗರಿಯನ್ನು ಅನುಸರಿಸ್ಕೊಂಡು, ದೇವನಾಗರಿ लिपि जो ऐसी कारण की ये सभी क्या हो गए हैं, हिंदी की उपभाषे हो गई है. ನಾನು ಆಗಲೇ ಹೇಳಿದೆ, ಇವೆಲ್ಲ ಹಿಂದಿಯ ಉಪಭಾಷೆಗಳಾಗೋಗ್ಬಿಟ್ಟು. ಕಾರಣ ಏನಂದರೆ ಮಾತನಾಡಲಿಕ್ಕಿರ್ತಕ್ಕಂಥ ಭಾಷೆಗಳಿವು. इसी तरह हम लोगों ने देख रही है. सो कड़ी बोली के विकास में भी गुप्त जी का योगदान अनन्यतम है या अविस्मरणीय है. साहित्यिक सेवा के सम्मानार्थ, जो इस तरह सेवा करने के कारण, जो किसने, मैथिली शरण गुप्त ने, जो उन्होंने सेवा करने के कारण ही जो उनको क्या किया था 1961 में, 1961ರಲ್ಲಿ 1961 में उन्हें ಪದ್ಮಭೂಷಣ, ಸೊ ಪದ್ಮಭೂಷಣ ನೋಡಿ, ಇವರ ಸೇವೆಯನ್ನು ಪರಿಗಣಿಸಿ ಭಾರತ ಸರ್ಕಾರ ಕೊಡಲ್ಪಡ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಪ್ರಶಸ್ತಿ पद्मभूषण पुरस्कार से इनको अलंकृत किया गया है या मिली थी. जो उपाधि मिली थी, साकेत महाकाव्य पर आपको गंगा प्रसाद पारितोषिक, और इसके साथ साथ ये इनके प्रमुख काव्य, ये इनके प्रमुख कृति के रूप में देखते हैं साकेत. ಸೊ ಈ ಸಾಕೇತ ಅಂತಕ್ಕಂಥ ಸೊ ಒಂದು ಕೃತಿಗೆ ಇವರಿಗೆ ಸಿಕ್ಕಿರ್ತಕ್ಕಂಥ ಪ್ರಶಸ್ತಿ ಯಾವುದಪ್ಪ ಅಂದರೆ ಸೊ ಗಂಗಾ ಪ್ರಸಾದ पारितोषिक जो इनको प्राप्त हो गया था. जो आप राज्यसभा के मनोनीत सदस्य रहे. इस तरह जो इनकी सेवाओं को मानते हुए भारत सरकार ने क्या किया था, जो इंग्लिश में जो कहते हैं अपर हाउस, ರಾಜ್ಯಸಭಾ ಹೇಳ್ತೆ. ಹೆಂಗೆ ಅಂದರೆ ಎರಡು ಸಭೆಗಳಿರ್ತವೆ, ಒಂದು ಲೋಕಸಭೆ ಮತ್ತು ಇನ್ನೊಂದು ರಾಜ್ಯಸಭೆ, ಮೇಲ್ಮನೆ ಕೆಳಮನೆ. ಇಲ್ಲಿ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ವಿಧಾನಸಭೆ, ವಿಧಾನ ಪರಿಷತ್, ಸೊ ಹಿಂಗಿರುತ್ತೆ. ಸೊ ಅದರಲ್ಲಿ ಸೇವೆ ಮಾಡಿದಂಥ ಕೆಲವರನ್ನು, जो इस तरह जो सेवा करने वाले व्यक्तियों को, जो कार्य करने वाले व्यक्तियों को सरकार ने जो क्या करते हैं, जो राज्यसभा के लिए उसको ಎಲೆಕ್ಟ್ कर लेते हैं ನೋಡಿ. ಸೊ ಕೆಲವರೊಂದು ಸೇವೆ ಮಾಡಿದಂಥವರ ಸೇವೆಯನ್ನು ಪರಿಗಣಿಸಿ ಅವ್ರನ್ನ ರಾಜ್ಯಸಭೆಗೆ ಆಯ್ಕೆ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. इसी तरह जो इनको भी ऐसा योगदान
ಪ್ರಾಪ್ತ हुआ था. ಸೊ ಹಂಗಾಗಿ ಇವ್ರನ್ನು ಕೂಡ ರಾಜ್ಯಸಭೆಗೆ ಆಯ್ಕೆ ಮಾಡಿತ್ತು ಭಾರತ ಸರ್ಕಾರ. मनोनीत सदस्य रहे. इनकी प्रमुख कृतियों के रूप में देखते हैं पंचवटी, जयद्रथवधा, रंग में भंग, भारत भारती, अनगा, नहुषा आदि आपकी महत्वपूर्ण कृतियाँ हैं. इनके द्वारा रचा गया प्रमुख कृतियाँ जो देखो पंचवटी, जयद्रथवधा, रंग में भंग, भारत भारती, अनगा, नहुषा, बहुत सारे कृतियाँ, एक तो नहीं है, बहुत सारे कृतियों को उन्होंने रचना की है. और इसके साथ साथ हम लोगों ने देखती है जो आपकी भाषा जो क्या होती है सरल सरस, जो इनकी भाषा अत्यंत सरल है. जो देखो भाषा सरल. ಸೊ ಪ್ರಮುಖವಾಗಿ ನಾವು ನೋಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ ಭಾಷೆ ಸರಳವಾಗಿರಬೇಕು. जब भाषा सरल होती है तब लोग उसको अट्रैक्ट कर लेते हैं, अंडरस्टैंड सो होती है. इन्हीं कारण से जो क्या करते हैं भाषा सरल होनी चाहिए. आपकी भाषा सरल सरस और उनकी ಭಾಷಾ ಶೈಲಿ ರೋಚಕ है. ನೋಡಿ ಇವರ ಭಾಷಾ ಶೈಲಿ ಚೆನ್ನಾಗಿದೆ, ಸರಳವಾಗಿದೆ, ಹೇಳ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ತುಂಬ ಸಿಂಪಲ್ ಆಗಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಸೊ ಹಂಗಾಗಿ और एक ने जान लेते हैं. इन्हीं कारण से जो उनकी कीर्ति क्या हो गई बढ़ती गई. ನೋಡಿ ಹಂಗ ಆ ಕಾರಣದಿಂದನೇ ಅವರು ಬರೆದಂಥ ಸಾಹಿತ್ಯ ಯಾವಾಗ ಜನರಿಗೆ ಅರ್ಥ ಆಗ್ತಾ ಹೋಯಿತು, ಸೊ ಅದರ ಪರಿಣಾಮವಾಗಿಯೇ ಅವರು ಏರಳವಾದಂಥ ಸಾಹಿತ್ಯ ಬರೆದ್ರು. ಸೊ ಉನ್ನತ ಸ್ಥಾನವನ್ನು ತಲುಪಿದ್ರು. ಸೊ ಈ ಕಾರಣದಿಂದನೇ ಅವರ ಈ ಒಂದು ಸಾಕೇತ ಕೃತಿಗೆ ಭಾರತ ಸರ್ಕಾರ ಪದ್ಮಭೂಷಣ ಪ್ರಶಸ್ತಿಯನ್ನು ನೀಡಿತು. ಮತ್ತು ಆಮೇಲೆ ಜೊತೆಗೆ ಇವರ ಇನ್ನು ಹಲವಾರು ಕೃತಿಗಳಿಗೆ ಗಂಗಾ ಪ್ರಸಾದ್ ಪಾರಿತೋಷಕ ಇವೆಲ್ಲ ಪ್ರಶಸ್ತಿ ಸಿಗ್ತಾ ಹೋಯಿತು. ಸೊ पंचवटी, जयद्रथवधा, रंग में भंग, भारत भारती, अनगा, नहुषा आदि कृतियों को भी उन्होंने रचना की है. यहाँ हमारे सामने विचार है जय जय भारत माता. जो ये क्या है कविता है. ನೋಡಿ ಇದೇನಪ್ಪ ಅಂದರೆ ಸೊ ಒಂದು ಪೋಯಮ್. ಸೊ कविता जय जय भारत माता. इस कविता के अंतर्गत कवि का और भी क्या क्या विचार होते हैं ये भी अब हम थोड़ा देखते जाएंगे. देख लो. सो कवि इस कविता में भारत माता का गुणगान कर रहे हैं. कवि प्रार्थना कर रहे हैं कि इस देश के पावन सो आंगन में जो क्या होना अंधेरा हटे और ज्ञान मिले. अंधेरा अंधेरा मीन्स क्या है कत्तಲು. सो कत्तಲು ಹೋಗಬೇಕು, हटना दूर करना. सो दूर करना, उसकी जगह में क्या होनी चाहिए, क्या आना चाहिए रोशनी आनी चाहिए. अंधेरा हटे और ज्ञान, रोशनी मीन्स ज्ञान ಬೆಳಕು ಬರಬೇಕು. सो ज्ञान मिले. सब लोग मिलजुल कर भारत माता के जो यश की गाथा गाए. और इसके साथ साथ हर एक ने मिलकर भारत माता की कीर्ति को गाते रहना चाहिए. ऐसी बात को भी इस कविता के अंतर्गत आशय के रूप में उन्होंने व्यक्त कर रहे हैं. देखते जाएंगे. देख लो. जय जय भारत माता ऊंचाइया हिमालय तेरा, जो उसमें कितना स्नेह भरा, दिल में अपने आग दबाकर रखता हमको हरा भरा. सौ स्रोतों से बह कर है पानी फूटा आता. जय जय भारत माता. सो कमल खिले तेरे पानी में, धरती पर है आम फले. इस दानी आंचल में देखो कितने सुंदर भाव पले. भाई भाई मिल रहे सदा ही, टूटे कभी ना नाता. जय जय भारत माता. तेरी लाल दिशा में ही माँ चंद्र सूर्य चिरकाल रहे. तेरे पावन आंगन में अंधकार हटे और ज्ञान मिले. मिलजुल कर ही हम सब गाए तेरे यश की गाथा. जय जय भारत माता. देखो ये तो क्या होती है चिरकाल तक रहे.
जहाँ सूरज चांद रहते हैं, उसी तरह जो हमारे भारत के प्रति जो हमारी भावना चिरकाल रहना चाहिए, ऐसी देश प्रेम की भावना हम लोगों ने रखना है और इसके साथ साथ हम मिलजुल कर रहना है। यही बातों को उन्होंने इस कविता के अंतर्गत कहते जाते हैं। देख लो, जय जय भारत माता, सबसे पहले प्रार्थना कर रहे हैं, किससे? भारत माता के गुणगान करते हुए भारत माता से उन्होंने निवेदन कर रहे हैं, प्रार्थना कर रहे हैं, या उसके प्रति अपने गौरव आदर की भावनाओं को व्यक्त करते जाते हैं। जय जय भारत माता। ऊंचा या हिमालय, ऊंचा, ऊंचा मीन्स क्या है? ಅತಿ ಎತ್ತರಕ್ಕೆ ಇರತಕ್ಕಂಥದ್ದು, ಹೈಯೆಸ್ಟ್. ಇಯ ಮೀನ್ಸ್ क्या है? ಹೃದಯ. जो देखो, ಇಯ ಅಂದರೆ ಹೃದಯ ಅಂತ ಹೇಳುತ್ತೆ. ऊंचा इया, हमारे हृदय में जो किससे जो किसके प्रति? देश के प्रति क्या रखना? ಈ ಅಂದರೆ ಹೃದಯ ಅಂತ ಹೇಳಿದೆ ನಾನೀಗ. ಸೊ ಈ ಹೃದಯದಲ್ಲಿ ನಾವೇನಿಟ್ಕೊಬೇಕಪ್ಪ ಅಂದರೆ, ಸೊ ಹಿಮಾಲಯ ಎಷ್ಟು ಎತ್ತರ ಇದೆಯೋ ಅಷ್ಟು ಎತ್ತರಕ್ಕೆ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಭಕ್ತಿ ಇರಬೇಕು. जो ऊंचा या हिमालय तेरा, जो उनका हृदय, उनका हृदय जो ऊंचा या हिमालय तेरा, सो हिमालय जैसा हिमालय जो इतना बहुत बड़ा ऊंचा है, जो शत्रुएं आती हैं उसको रोकने के लिए हिमालय ऐसा खड़ा हुआ है. ನೋಡಿ, ವಿದೇಶಗಳಿಂದ ಶತ್ರುಗಳು ಬರತಕ್ಕಂಥದ್ದು, ಅವ್ರು ಅಟ್ಯಾಕ್ ಮಾಡ್ತಾರಲ್ಲ, ಅದಕ್ಕೆ ಒಂದು ಗೋಡೆ ಥರ ಅದು ಅಟ್ಯಾಕ್ ಅಂದರೆ ಹಿಡ್ಕೊಂಡು, ಅಂದರೆ ಅದು ನಮ್ಮನ್ನು ರಕ್ಷಣೆ ಕೊಡ್ತಾ ಇದೆ. ಅಂದರೆ ನಮಗೆ ಭಾರತೀಯ ಜನರನ್ನೆಲ್ಲ ತನ್ನ ಹೃದಯದೊಳಗಡೆ ಬಚ್ಚಿಟ್ಕೊಂಡಿದೆ ಅಂತ ಅರ್ಥ. ಸೊ ऊंचाई हिमालय तेरा, हिमालय भारत का हृदय जैसा है. ಸೊ ಮನುಷ್ಯ ಹೆಂಗೆ ಅಂದರೆ, ಅವನಿಗೆ ಏನು ಹಾರ್ಟ್ ಎಷ್ಟು ಇಂಪಾರ್ಟೆಂಟು, ಈ ಮನುಷ್ಯನಿಗೆ ಅಷ್ಟು ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಆಗಿ ನಾವು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಭಾರತೀಯರ ಒಂದು ಅಂಗ, ಒಂದು ಭಾಗ, ಒಂದು ಹೃದಯದ ರೂಪದಲ್ಲಿ ನಮಗೆ ಕಾಣ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಯಾವುದು? ಹಿಮಾಲಯ ಪರ್ವತ. ऊंचाई हिमालय तेरा, तेरा मीन्स किसका? जो भारत का. ऊंचाई हिमालय तेरा, उसमें कितना स्नेह भरा, उसमें हिमालय में जो ऐसी या यहाँ हिमालय नहीं है, उसमें कितना स्नेह भरा, किसमें? हृदय में स्नेह की भावना. ನೋಡಿ ಹೇಳುತ್ತೆ, जो ಎಷ್ಟು ಸ್ನೇಹದ ಭಾವನೆಯನ್ನು ತುಂಬಿಕೊಂಡಿದೆ. ಭರ ಮೀನ್ಸ್ ಕ್ಯಾ है? ಭರ್ನ. ಸೊ ಭರ್ನ ಅಂದರೆ ತುಂಬಿರೋದು. ಸೊ ऊंचा या और हिमालय तेरा, उसमें उस हृदय में कितना जो स्नेह की भावना भर चुका है. स्नेह की भावना, ये स्नेह की भावना होने के कारण ही हम मिलजुल कर रहने की प्रवृत्ति हम में आ जाती है. जो कितना स्नेह भरा, दिल में अपने आग दबाकर, देखो दिल में, ಸೊ ಮನಸ್ಸಿನೊಳಗಡೆ ಅಂತ ಹೇಳುತ್ತೆ. ಸೊ ಎಷ್ಟಪ್ಪ ಅಂದರೆ ಅಪಾರವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಆಗಂದರೆ ಬೆಂಕಿ. ನೋಡಿ, ಆ ಎಷ್ಟೊಂದು ಬೆಂಕಿಯನ್ನು ತುಂಬಿಟ್ಕೊಂಡಿದೆ. ನಾವು ನೋಡ್ತೀವಿ ಈಗ. ಸೊ ಭೂಮಿ ನಾವು ಆಳಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾ ಹೋಗ್ತಾ ಏನಿದೆ ಅಂತಂದರೆ, ಭೂಮಿಯ ಆಳದಲ್ಲಿ ಸೊ ಒಂದು ಲಾವಾರಸ, ಅದು ಅಪ್ಪಿತಪ್ಪಿ ಏನಾಯಿತು, ಎಕ್ಸ್ಪ್ಲೋಡ್ ಆಯಿತು ಅಂತಂದರೆ, ಅದು ಮೇಲೆ ಬಂತು ಅಂತಂದಾಗ ನಾವ್ಯಾರೂ ಉಳಿಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. ಆ ಲಾವಾ ರಸದಿಂದನೇ ಉತ್ಪತ್ತಿಯಾಗಿರೋದ್ರಿಂದನೇ ಬೆಟ್ಟ ಗುಡ್ಡಗಳು ಇವನ್ನೆಲ್ಲ ನಾವು ಕಾಣ್ತೀವಿ. ಆ ರೀತಿಯಾಗಿ ಆ ಮನಸ್ಸಿನೊಳಗಡೆ ಎಷ್ಟು ಕಠೋರವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕಲ್ಲು ಹೃದಯ, ಕಲ್ಲು ಅಂದರೆ ಹಿಮಾಲಯ ಅಂದರೆ ಕಲ್ಲಿನಿಂದ ಕೂಡಿರ್ತವೆ, ಹಿಮದಿಂದ ಕೂಡಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಈಗ ನಾವು ಬೆಟ್ಟ ಗುಡ್ಡ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ಲ, ಬೆಟ್ಟ ಗುಡ್ಡ ಅಂದರೆ ಏನೋ ಕಲ್ಲಿನಿಂದ ಕೂಡಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಸೊ इसी तरह हिमालय हिम से आवृत, आलय मीन्स क्या है? बेट्टा, पर्वत. जो हिम से आवृत
ಮೀನ್ಸ್ ಹಿಮದಿಂದ ಕೂಡಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಅಂತ ಅರ್ಥ. ಸೊ ಅದನ್ನು ಹಿಮಾಲಯ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. ಸೊ ऐसे जो हिमालय ने इस तरह की जैसे हृदय में या अपने दिल में अपने आग दबाकर आपने मीन्स ಭಾರತ ಮಾತಾನೆ ಆಗ್ ಅಂದರೆ ಜ್ವಾಲೆ, ಬೆಂಕಿಯ ಜ್ವಾಲೆಯನ್ನು ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಅಂದರೆ ಇಟ್ಕೊಂಡ್ರೂ ಕೂಡ ನಮ್ಗೆ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದೆ, ಅದು ಪ್ರೀತಿಯನ್ನು ತೋರಿಸ್ತಾ ಇದೆ. ನಾನು ಆಗಲೇ ಹೇಳಿದ್ನಲ್ಲ, ಇಂಟ್ರೊಡಕ್ಷನ್ ಮಾಡ್ಬೇಕಾದ್ರೆ ಹೇಳಿದೆ ಏನಪ್ಪ ಅಂತಂದರೆ, ಅಂದರೆ ನಮಗೆ ಎಷ್ಟೇ ಕಷ್ಟ ಬರಲಿ, ಕಷ್ಟನ ನಾವು ಅನುಭವಿಸ್ಬೇಕು, ಸುಖನ ನಾವು ಬೇರೆಯವ್ರಿಗೆ ಕೊಡಬೇಕು. ಇಸಿ ಥರ ಜೋ ದಿಲ್ ಮೇ ಆಗ್ ದಬಾಕರ್ ರಖತಾ ಹಮ್ಕೋ ಹರಾ ಭರಾ, जो भारत के खेत जो जैसी कैसी है, जो भारत के खेत हरा भरा है. हरा भरा मीन्स क्या है, ಹಸಿರಿನಿಂದ ಕೂಡಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. जो उसके दिल में ಅಂದರೆ ಭೂಮಿಯ ಆಳದಲ್ಲಿ ಬೆಂಕಿ ಇದೆ. ಸೊ ಬೆಂಕಿ ಇದ್ರೂ ಕೂಡ ಮೇಲ್ಗಡೆ ಮಾತ್ರ ಏನು ತೋರಿಸ್ತಾ ಇದೆ, ಅದು ಕೆಳಗಡೆ ಹೆಂಗೆ ಅಂದರೆ ದೀಪ ತಾನು ಸುಟ್ಟು ಬೇರೆಯವ್ರಿಗೆ ಬೆಳಕು ಕೊಡುತ್ತಲ್ಲ, ಆ ರೀತಿಯಾಗಿ. ಸೊ इस भारत माता ने जो उस धरती के अंदर जो क्या है, जो ऐसी जो ಆಗೋ ದಬಾಕರ್ ಅಂದರೆ ಬೆಂಕಿಯನ್ನು ಬಚ್ಚಿಟ್ಕೊಂಡು, ದಬಾನ ಮುಚ್ಚಾಕಿ, उसकी जगह में हमें क्या दे रही है, ಹರಾಭರಾ ರಖ್ ಲಿಯಾ है. ಹರಾಭರಾ ಭೂಮಿಯನ್ನು ಹಸಿರಿನಿಂದ ಕಂಗೊಳಿಸ್ತಾ ಇರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಹಮ್ಕೋ ಹರಾಭರಾ ಸೌ ಸೋತೋನ್ಸೆ ಸೌ ನೂರಾರು ಸಾವಿರಾರು ಲಕ್ಷಾಂತರ ಐಸೆ ಕಾತೆ ಸೋತ್ ಮೀನ್ಸ್ ಕ್ಯಾ ಸ್ತ್ರೋತ ಅಂತ ಹೇಳ್ತೆ. ಸ್ತ್ರೋತ್ ಅಂದರೆ ನಾವೆಲ್ಲರೂ जो क्या होती है, जो हमको स्रोतों से बहकर, यहाँ नदियाँ भी बोलते हैं उसको. ನೋಡಿ, ಇದನ್ನು ನದಿನೂ ಕೂಡ ಅಂತಲೇ ಹೇಳ್ತಾರೆ. ಸೌ ಸ್ರೋತ ಹಲವಾರು ನದಿಗಳ ರೂಪದಲ್ಲಿ ಹರ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಈಗ ಹಿಮಾಲಯ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ ನಾವು. ಹಿಮಾಲಯದಲ್ಲಿ ಹುಟ್ಟತಕ್ಕಂಥ ನದಿಗಳು ಎಷ್ಟಿದ್ದಾವೆ, ಗಂಗಾ, ಯಮುನಾ, ಸರಸ್ವತಿ, ಜಮುನಾ, ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಬೇಕಾದಷ್ಟು ನದಿಗಳು ಅಲ್ಲಿ ಹುಟ್ಟಿ ಹರಿತಕ್ಕಂಥದ್ದು. ನಾವು ಈ ಗಂಗಾ ಮತ್ತು ಯಮುನಾ ಈ ನದಿಗಳನ್ನು ಏನು ಹೇಳ್ತೀವಪ್ಪ ಅಂದರೆ ವರ್ಷ ಪೂರ್ತಿ ಹರಿತಕ್ಕಂಥ ನದಿಗಳು ಅಂತ ಕರಿತೀವಿ ನಾವು. ಸೊ ಎವರ್ಗ್ರೀನ್, ವರ್ಷ ಪೂರ್ತಿ. ಕ್ಯೋಂಕಿ ವೇ ಇಸ್ ಥರ ಸ್ಟಾಪ್ ಮಾಡ್ತೀವಿ.